अखेर साताऱ्याचं ठरलं। हो नाही करत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली आणि मग मात्र उदयनराजेंच्या समर्थकांमध्ये एकच जल्लोष झाला आणि त्या सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। कारण भाजपनं आत्तापर्यंत इतके दिवस उदयनराजेंचं नाव गुलदस्त्यात ठेवलं होतं। उदयनराजेंची उमेदवारी कितीतरी दिवस झाले जाहीरच होत नव्हती। तिकडे शरदचंद्र पवार गटाकडून राष्ट्रवादीनं आपला उमेदवार देखील जाहीर केला। शशिकांत शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत काल अर्ज देखील भरला, पण उदयनराजेंची उमेदवारी काही केल्या जाहीर होत नव्हती। अखेर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची उमेदवारी भाजपनं 12व्या यादीमध्ये जाहीर केली। 2 दिवसांपूर्वीच उदयनराजेंनी अनामत रक्कम भरली होती आणि अर्ज देखील खरेदी केला होता। परवा उदयनराजे जोरदार शक्ती प्रदर्शन करून अर्ज भरण्याची शक्यता आहे। अखेर साताऱ्यात राष्ट्रवादी वर्सेस भाजप अशी लढत होणार हे आता निश्चित झालं। मुळातच सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे। राष्ट्रवादीमध्ये भले फूट पडली असली आणि 2 गट पडले असले, म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, तरी देखील एक गट जो पूर्णपणे ताकदीनिशी साताऱ्यातली उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी भांडत होता। महायुतीच्या वाटाघाटीमध्ये ती जागा भाजपला सुटणार का राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार असा पेच निर्माण झाला होता। मध्येच शिंदे गटाने देखील डोकं वर काढलं होतं, पण याच दरम्यान उदयनराजेंनी थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर आपल्यालाच उमेदवारी मिळणार या जोशात उदयनराजेंनी अक्षरशः एक भव्य अशी रॅली शिरवळपासून साताऱ्यापर्यंत काढली होती। त्यानंतर मध्ये बरेच दिवसांचा गॅप पडला, पण उदयनराजेंची उमेदवारी काही केल्या जाहीर होत नव्हती। आता ही जागा अजित पवार गटाला मिळणार की इकडे भाजपला मिळणार हा सगळा पेच निर्माण झाला होता, पण अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटानं ही जागा भाजपला सोडली। मध्ये गिरीश महाजन देखील उदयनराजेंच्या जलमंदिर या निवासस्थानी गेले होते आणि त्यांनी घड्याळ चिन्हावरून लढावं अशी त्यांना विनंती केली होती, पण उदयनराजेंनी ठामपणे या गोष्टीला नकार दिला होता। काही झालं तरी मी निवडणूक लढवणारच असंच ते म्हटले होते। त्यामुळे उदयनराजे आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ होते की कधी एकदा उमेदवारी जाहीर होते, आणि आता उमेदवारी जाहीर झालेली आहे। अर्थात शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढतायत। शशिकांत शिंदे यांचा देखील एक जिल्हाध्यक्ष म्हणून 3 ते 4 वेळा आमदार म्हणून साताऱ्यामध्ये प्रचंड ताकदीची भूमिका राहिलेली आहे। त्यांनी जावली मतदारसंघातून असो, कोरेगाव मतदारसंघातून असो, आमदारकीच्या 2-2 टर्म्स ते विधानसभेवर निवडून गेलेले आहेत आणि आता त्यांच्या विरोधामध्ये अर्थातच उदयनराजे भोसले असणार आहेत। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले 3 टर्म साताऱ्याचे खासदार राहिलेले आहेत, 2009, 2014, 2019। पण 2019ला राष्ट्रवादीकडून खासदार झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळे तिथे पोटनिवडणूक लागली आणि मग एकेकाळचे साताऱ्याचे 2004 साली खासदार म्हणून निवडून आलेले श्रीनिवास पाटील यांना शरद पवारांनी रिंगणात उतरवलं आणि मग श्रीनिवास पाटील वर्सेस उदयनराजे भोसले अशी टस्सल झाली आणि त्यामध्ये श्रीनिवास पाटील विजयी झाले। अर्थात श्रीनिवास पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आता उमेदवारी नाकारली। त्यानंतर बरीचशी नावं चर्चेत होती, सारंग पाटील त्यांचे पुत्र, आणखी 1-2 नावं चर्चेत होती, पण इकडे अजित पवार गटाकडून देखील बरीचशी नावं चर्चेत येत होती। मकरंद पाटलांचे भाऊ नितीन पाटील यांची देखील भूमिका होती की ही जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळावी, पण ही जागा अखेर भाजपला सुटली आणि भाजपनं उदयनराजेंची उमेदवारी डिक्लेअर केली। आता राष्ट्रवादी आणि सातारा हे समीकरणच असं आहे की 1999 पासून साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार खासदार होतोय, मग तो कुठलाही असो, पण उमेदवार निवडून येतो तो राष्ट्रवादीचा। पण आता मात्र राष्ट्रवादीचा उमेदवार आहेत शशिकांत शिंदे आणि उदयनराजे आहेत भाजपकडनं। त्यामुळे तीच परंपरा साताऱ्यात कायम राखली जाणार का? कारण की मागच्या वेळी देखील श्रीनिवास पाटीलच राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार म्हणून निवडून गेले होते। का ही परंपरा खंडित करून साताऱ्यात कमळ फुलणार? पण यंदा
राष्ट्रवादी शरद पवार गटाचं चिन्ह हे तुतारी आहे, त्यामुळे साताऱ्यात आता कमळ फुलणार की तुतारी वाजणार हे सातारकरच ठरवणार आहेत आणि त्याचा निकाल येत्या 4 जूनला लागणार आहे. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.